सकाळी रोज नाश्त्यासाठी काय बनवायचा हा प्रश्न पडला आहे का? आणि रात्री तयारी करायची राहून गेली. मग तुमच्यासाठी घेऊन आले एकदम झटपट आणि कोणतीही पूर्वतयारी न करता केला जाणारा रवा डोसा ही रेसिपी. अगदी सोपी नाश्त्यासाठी रेसिपी आहे. घरातल्या अगदी साध्या साहित्यापासून अगदी काही मिनिटात तयार होणारी हा कुरकुरीत चविष्ट रवा डोसा सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा नक्की ट्राय करा. तर चला तर मग बघूया हा डोसा कसा बनवायचा. 1 वाटी रवा घ्यायचा आहे, जाड बारीक कोणताही घ्या. 1 वाटी दही घेतला आहे, 1 चमचा बेसन पीठ आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ आहे, 1 वाटीपेक्षा थोडं पाणी घ्यायचे आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे. तर ही अशी पेस्ट होते बघा. आपल्याला थोडी पहिल्यांदा पातळ दिसेल, पण आपल्याला हे 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. रवा आपोआप फुलून जातो. तर आपल्याला इथे चटणीची तयारी करायची आहे. चटणीसाठी खोबरं, डाळे घेतलेले आहेत, हिरवी मिरची आवडीनुसार घ्यायची आहे, कोथिंबीर घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडस चवीसाठी साखर घातलेली आहे. हे आणि तो पाणी घालून आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे छान असे बारीक करून घेतलेले आहे. तर आपल्याला या चटणीसाठी आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे. फोडणीसाठी तेल गरम करून जिरं, मोहरी, हिंग याची तडतडून फोडणी वरून आपल्याला द्यायची आहे. तर आपली छान अशी चटणी सुद्धा तयार झाली आहे. तर चला तर मग आपलं बॅटर तयार झाले आहे का बघूया. 15 मिनिटं होऊन गेलेलं आहे. छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे. खायचा सोडा नसेल तर इनो घातला तरी चालेल. हे बघा छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. पहिलं आपल्याला बॅटर पातळ दिसत होतं, पण आता 15 मिनिटांनंतर रवा छान फुलला आहे आणि बॅटर मस्त छान असं तयार झालेलं आहे. चला तर मग आता आपण डोसे बनवायला घेऊयात. तुमच्याकडे जर डोसा पॅन असेल तर त्यावर तुम्ही डोसे करा. मी शक्यतो भिडाच्या तव्याचा वापर करते, छान कुरकुरीत होतात. इथे बघा बॅटर पॅनवर टाकून हलकं एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला डोसा अगदी पातळ आणि कुरकुरीत बनेल. आणि इथे बघा जाळीदार असा आपला डोसा तयार झालेला आहे. खूप छान होतो डोसा. आणि एका बाजून डोसा तयार झाला ना की वरून थोडंसं तेल टाकायचं आणि कडा सोडवून घ्यायच्या आणि मस्त असं आपला डोसा पलटून घ्यायचा. या डोश्यासाठी जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे ना तेवढं घेतलं ना अतिशय कुरकुरीत छान असा आपला डोसा तयार होतो. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. भेटूया तर मग अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.